नाशिक पुणे बायपास महामार्गाच्या निर्मितीसाठी सिन्नर तालुक्यातील भाटवाडी, झापवाडी, सरदवाडी आणि मणेगाव येथील शेतकऱ्यांच्या तब्बल 58 हेक्टर शेती जमिनी संपादित करण्यात आल्या. शासनाकडून या जमिनीसाठी भरपाई मंजूर करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अत्यल्प रक्कम मिळाल्याने असंतोष उफाळून आलाय. सरकारने शेतकऱ्यांना प्रति शेतकरी 2,20,000 रुपयांची तरतूद केली होती, मात्र प्रत्यक्षात त्यांना फक्त प्रति गुंठा 16,100 रुपये तर काहींना त्याहूनही कमी रक्कम मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. या पार्श्वभूमीवर आज शेतकऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक येथे धडक मोर्चा काढत प्रशासनाचा वेढा घातलाय. विशेष म्हणजे यावेळी शेतकरी बांधवांचा महिला आणि वयोवृद्ध महिलांचाही मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. यामुळे या लढ्यात महिलांचा सक्रिय सहभाग अधोरेखित झालाय. मोर्चा दरम्यान शेतकऱ्यांनी सिन्नर न्यायालयाच्या आदेशानुसार अकाउंट विभाग व मेळा अधिकारी कार्यालयातील खुर्च्या व लॅपटॉप जमा करून दिले, ज्यामुळे प्रशासनात खळबळ माजली. शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत बाजारभावानुसार भरपाईची मागणी केली आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या आरोपानुसार गेल्या आंदोलनावेळी एका महिलेचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते, अशी धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही यावेळी आंदोलनात उपस्थित करण्यात आला. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर शासनाने न्याय दिला नाही तर हे आंदोलन नाशिक पुरते न राहता थेट मुंबईत धडक मोर्चा काढून सरकारला जागवले जाईल. सध्या सिन्नर परिसरात तणावाचे वातावरण असून प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. नाशिक पुणे बायपास महामार्ग तयार करताना शेतकऱ्यांची 58 हेक्टर जमीन गेली, तर त्यासाठी काही पैसे मंजूर करण्यात आले होते, ते म्हणजे 2,20,000 रुपये. मात्र शेतकऱ्यांना हायकोर्टाकडून 16,100 रुपयेच मिळाले, तेही प्रति गुंठ्याप्रमाणे. तर त्यासाठी शेतकरी थेट सिन्नरवरून सार्वजनिक बांधकाम येथे धडक मोर्चा घेऊन आले आहेत. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनंच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. मी बजुनाथ रामभाऊ शिरसाट, राहणार सरदवाडी, तालुका सिन्नर. सिन्नर बायपासमध्ये आमच्या बऱ्याचशा शेतकऱ्यांची सरदवाडी, सिन्नर, भाटवाडी या सगळ्या शेतकऱ्यांची बायपासमध्ये शेती गेलेली होती. 10 साली त्याचं ॲक्विजिशन झालेलं आहे. साधारणतः त्या 10 साली ॲक्विजिशन होताना अत्यंत तुटपुंजा मोबदला मिळाला होता. साधारणतः 17,000 रुपये गुंठा, काहींना 3,200 रुपये गुंठा असा तो मोबदला मिळाला होता. त्याच्यात सर्व शेतकऱ्यांनी मिळून एक अपील केलं लवादाकडे. लवादाने तो मोबदला वाढून देऊन 2,10,000, काहींना 2,20,000 असा मंजूर केला. पण शासन ते पैसे भरत नव्हतं. त्याच्यासाठी आम्ही डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील केलं. डिस्ट्रिक्ट कोर्टात अपील आमच्या बाजूने निकाल लागला. नंतर हायकोर्टात पण अपील केलं. हायकोर्टात पण आमच्या बाजूने निकाल लागला. आणि त्याच्यानंतर तरी शासन पैसे भरत नव्हतं, म्हणून आम्ही दरखास्त दाखल केली सिन्नर न्यायालयामध्ये. त्या दरखास्तीचा निकाल आमच्या बाजूने लागला आणि कार्यकारी अभियंता नॅशनल हायवे यांच्याकडे जप्ती आदेश बजावण्याकामी आम्हाला ते वॉरंट मिळालं आणि त्यांचे न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे बिलीप बरोबर घेऊन आम्ही तो जप्ती आदेश बजावण्यासाठी इथं आलो. आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्याच ऑफिस जप्त करायचे आदेश असताना आम्ही फक्त एक समंजस्याची भूमिका म्हणून कार्यकारी अभियंत्याची खुर्ची, त्यांचा संगणक आणि त्यांचे जे आहेत अकाउंटंट त्यांची खुर्ची आणि संगणक या 2च गोष्टी फक्त आम्ही जप्त केलेल्या आहे. जर आमच्या याच्या प्रयत्न शासनाने जर आमचं दखल न घेता पैसे नाही भरले तर आम्ही पुन्हा एकदा दुसऱ्या याच्यामध्ये ऑर्डर झालेल्या जर शासनाने याच्या उपरही जर आमचं कोणाचं ऐकलं नाही तर सर्व बायपास पीडित बायका मुलांसह मोर्चा घेऊन एक तर मुंबईला जातील आर ऑफिसला किंवा इथे येऊन ठिय्या आंदोलन करतील. यावेळेस मी मोर्चाला आले, मी सिन्नरवरून. आणि आता पण मागच्या वेळेस माझं मंगळसूत्र गेलं 8 वर्षापूर्वी. मला कॅन्सल झालाय. 22 लाख रुपये SCG मानवताला खर्च झाले. आता मला हात तोडायला लावला, खर्चासाठी पैसे नाही. केमो वर्ष झालं, ऑपरेशन झालं, केमो घेता आले नाही, तर आता हात तोडायची वेळ आली. मग पैसे आणायचे कुठून? आमचं असून आम्हाला भेटत नाही. आमच्या गावातले 7 लोक पैशांच्या प्रतीक्षा करून मरून गेले. आणि त्यांचे तुम्ही बोलले ना मृत्यूपत्र आणा, तरी आम्ही आणू. खोटं काही नाही. रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक.